हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी घेतला आहे आपण रवा आणि बीटरूट. बीटरूटचं आपण लिक्विड करून घेणार आहोत, म्हणजे त्याला किसून मिक्सरमध्ये दळून त्याचं पाणी काढून घेणार आहोत. नंतर एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. बीटरूटचं जे आपण पाणी केलेलं होतं ते टाकून घेणार आहोत, म्हणजे बीटरूटचं ज्यूस. आणि नंतर त्यात चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत, थोडीशी मीठ टाकून घेणार आहोत. आणि नंतर ही जे रवा आहे त्याला टाकून घ्यायचं आहे. तर पोरं शाळेतनं आल्यानंतर छोटी मोठी भूक ही प्रत्येकालाच लागत असते. तर नेमकं काय बनवायचं, आणि हे आपण टिफिनलाही बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा फुलतोच तोवर आपण हे पूर्ण हलवत राहायचं आहे. रवा फुलला की आपण त्याला काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने पूर्ण रव्याने जे बीटरूटचं ज्यूस होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा रवा पूर्ण फुलून गेलेला आहे. आता आपण ताटामध्ये याला काढून घेणार आहोत. ताटामध्ये काढून घेतल्यानंतर त्याला थोडंसं गार होऊ द्यायचे आणि नंतर हाताने छोटे छोटे आपल्याला बॉल करून घ्यायचे आहेत. बीटरूट हे शरीरासाठी उत्तम असतं आणि पोरांना सहसा करून बीटरूट खावंसं वाटत नाही. तर आपण हे ॲज अ मदर म्हणून आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की बीटरूट पोरांनी खायला हवं, म्हणून आपण त्याच्यासाठी काही ना काही शक्कलही लढवत असतो. नेमके पराठे वगैरे असं काही काही बनवत असतो. तर त्यासाठी हा एक उत्तम असा मेनू आहे, जो पोरं आवडीने खातील. म्हणजे दिसायला छान दिसलं ना तर पोरं आवडीने खातात. तर अशा पद्धतीने याचे आपण सगळे बॉल करून घ्यायचे आहेत. करायला अगदी सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही सकाळीही करू शकतात पोरांना नाश्त्यासाठी, किंवा टिफिनलाही देऊ शकतात. पोरं हे आवडीने खातील. तर अशा पद्धतीने सगळे बॉल आपण करून घ्यायचे आहेत. आता बॉल झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये पाणी ठेवणार आहोत तापत, आणि हे जे बॉल केलेले होते त्यांना आपण वाफवायला ठेवणार आहोत. फक्त 10 मिनटं आपल्याला वाफवायचे आहेत, कारण की आपण आधीच रव्याला छान शिजवून घेतलेला होता. म्हणून आपण फक्त वाफवायला हे थोडेसे 10 मिनटं सगळे बॉल ठेवून देणार आहोत. पहा किती सुरेख असे कलर त्याच्यात दिसत आहे, आणि दिसायला असं वाटत होतं की एकदम छान असं काहीतरी गुलाबजामुनसारखी रेसिपी दिसते आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण वाफवून घेणार आहोत आणि झाकून 10 मिनटासाठी आपण वेट करणार आहोत. 10 मिनटं झाल्यानंतर आपण त्यांना काढून घ्यायचे आहे, आणि तसेच गरम गरम आपण याला थोडीशी फोडणी देणार आहोत. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल तापवत ठेवायचं आहे. पहा की सगळे वाफले गेलेले आहेत. आता कढईमध्ये आपण एक मिरची, फक्त साधारण एक मिरची, लहान मुलं तिखट खात नाही म्हणून त्यासाठी आपण एक मिरची फोडणीसाठी टाकणार आहोत. त्याला छान मिरचीला तडतडल्यानंतर त्यात मोहरी टाकणार आहोत, आणि जे आपण पांढरी तीळ असते ती घालणार आहोत. पांढरी तीळ ही पोरांना आवडते आणि पोरं पांढरी तीळ खातात, म्हणून त्यासाठी आपण त्याच्यामध्ये हे टाकणार आहोत. आणि सगळे बॉल्स टाकल्यानंतर वरून आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. यावर तुम्ही सॉसही घालू शकतात, पण असंही ते छान लागतात, किंवा तुम्ही हे खाण्याच्या वेळेस तुम्ही सॉस देऊ शकतात. तर ही आपले बीटरूटचे बॉल बनून तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा बरं का. तर किती सुरेख दिसत आहेत ना हे बीटरूटचे बॉल. तर पोरांना तर खूपच आवडले. तर तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर कसे वाटले तुमच्या मुलांना हे बीटरूटचे बॉल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जा, कारण की तुमचे एक सबस्क्राईब हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी रेसिपी घेऊन. बाय.